शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला, आपण गेलेलो सगळे मिळून, निलेशजी आलेला, तुम्ही नव्हता होत त्या दिवशी. पण ह्याच्यात दोषींच्यावर काय कारवाई, काही चर्चाच नाही. पुतळा ज्यांनी केला त्याच्यावर काय कारवाई साहेब उत्तरात सांगतील ना. तर काय कारवाई आम्हाला माहिती पाहिजे होती की काय कारवाई झाली, तो पुतळा असा का वीक झाला, त्याची डिझाईन कोणी केलं, हे आर्किटेक्चर कोण होतं, हे माहिती निघणं आवश्यक आहे. पत्रकार मंडळी आमचे रात्रंदिवस काम करतात, तुमच्या सगळ्यांच्या बातम्या चांगल्या देतात. तुमची पूर्णपणाने कुठेही बातमी मागच्या 6 महिन्यात आम्हालाही न्याय देतात, म्हणजे तुमची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच. पण अध्यक्ष महोदय, तुम्ही 1500 रुपये पेन्शन देणार असं सांगितलेलं होतं त्यांना. म्हणजे पत्रकारिता जे पेन्शन आहे ते एक मी आपला कार्यक्रम फक्त तुम्हाला, आता काय पहिलंच अधिवेशन आहे, 5 वर्षात आश्वासनं जी पूर्वी दिलेली आहे त्याची फक्त आठवण पंकजाताई मी करून देते, बाकी काही नाही. 1500 रुपये पेन्शन देणार असं एक आश्वासन तुम्ही दिलेलं. नद्या प्रदूषित करणार, प्रदूषित झालेल्या नद्या स्वच्छ करणार असं आश्वासन होतं. आमच्या वारणा नदीमध्ये एक मगर पोल्युशनमुळे मृत्युमुखी पडली, त्यामुळं तिला कदाचित वारणा ही सगळ्यात स्वच्छ नदी त्या भागातली, पण प्रदूषणामुळे ती मृत्युमुखी पडली असं लक्षात आलं. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, 14 सालची आश्वासनं 19 ह्याचीही पूर्तता झाली नाही. 14 साली कंत्राटी कामगारांसाठी आयोग नेमण्याचं ठरवलेलं होतं, 19 साली पण तेच आपल्या जाहीरनाम्यात होतं. संभाजीनगर, नागपूर, नाशिक येथे IT पार्क उभारण्याचं आश्वासन 14ला दिलं, तसंच 19 साली दिलं. या तिन्ही ठिकाणी 2014ला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचं आश्वासन होतं, तेच 19 सालच्या कमिटमेंटमध्येही होतं. आणि मी हे आठवण करतोय, म्हणजे आता 4 वर्षात तुमच्या प्रयत्नाने होईल अशी अपेक्षा आहे. विजेचे दर कमी करण्याचं आश्वासन मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय 14 सालापासून आपण देतोयच. तर 2024 साल आता उजाडले. मी मध्ये एकदा माहिती दिलेली, शेजारच्या सगळ्या राज्यांची, आंध्र प्रदेश, कर्नाटक, शेजारच्या सगळ्या राज्यांचे दर हे अध्यक्ष महोदय आपल्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे आपल्या राज्याचे दर एवढे जास्त आहेत आणि आपलं आश्वासन आहे की 30% दरापेक्षा आपण कमी दर करणार. पुणे, नागपूर इथं नवीन विमानतळ उभारण्याचं आश्वासन 14 साली होतं, 19 साली दिलं, 24 साली पण कदाचित असेल, मला माहित नाही. पण अध्यक्ष महोदय,